तर रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, उद्या पपईची लागवड झालेली आहे आपली. तर आपण अंतर घेतलेलं आहे 8 बाय 7.5 फूटपर्यंत आणि झिगझॅग घेतलेलं आहे. कारण की याची जी कॅनोपी असते शेतकरी बांधवांनो खूपच जास्त मोठी असते, म्हणून आपण झिगझॅग घेतलेलं आहे तीरच्या आकारमध्ये. आणि दुसरी गोष्ट, कंपल्सरी डबल लेटरल 3.5 फुटापर्यंत बेड घेतलेला आहे. कारण की 16 ते 17 महिने चालणारं पीक आहे. याच्यामध्ये आपण कोणतंही इंटरक्रॉपिंग करणार नाही आहे, फक्त झेंडूला लावणार आहे, पुढे जाऊन व्हायरस नको यायला पाहिजे म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आपण संध्याकाळी रोप लागवड केलेली आहे. नर्सरीपासून आपलं रोप आल्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण त्याला 3 ते 4 दिवस सावलीखाली ठेवायचे आहे. सीधं प्लांटेशन करायचे नाही, तर रोपाची मर खूपच जास्त होती शेतकरी बांधवांनो. म्हणून त्याला आल्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्या क्लायमेटमध्ये ठेवायचे आहे, त्याला सेट होऊ द्यायचे आहे, मग त्याच्यानंतर लागवड करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली पपईची सिरीज चालू झालेली आहे. ज्याला पण पपईची शेती पुढे जाऊन करायची आहे तर त्यांनी नक्की आपल्या पेजला फॉलो करा. आपण संपूर्ण याची माहिती देणार आहे. दुसरी गोष्ट, आपण माल 6.5 महिन्यानंतर नक्की या फील्डमधून काढणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय किसान, जय भारत.